नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण इथे टॉपची कटिंग करणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी कापड घेतलेले आहे 2 मीटर. 2 मीटरपेक्षा जास्त कापड आहे. तर जी टॉपची पूर्ण उंची आहे ती जेवढी लेंथ आहे तेवढी पूर्ण घ्यायची आहे. तर छाती आहे 43 इंच, कमर आहे 41 इंच, शोल्डर 17 इंच आहे, कमर उंची 15 इंच आहे आणि सीट उंची 23 इंच. सीट घेर 46 इंच आहे आणि पुढील गळा 8 इंच आहे आणि पाठीमागचा गळा 9 इंच आणि बाहीची लंबाई आहे 10 इंच आणि दंडघेर 13 इंच आहे. त्याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत. तुम्हाला पुढे दाखवते स्क्रीनवर, मी पूर्ण डिटेल देते मापाची. तर जी मापे तुम्हाला सांगितली आहेत त्याच्या मापाने आपल्याला इथे मापे टाकायचे आहेत. तर इथे शोल्डर आहे 17 इंच, त्याचे अर्धे करायचे आहे 8.5 इंच येते आणि त्याच्यामधून आपल्याला 2 इंच मायनस करायचे, कारण ओपन नेक टॉप आहे. कधी पण बोटनेक असेल तर जेवढी शोल्डर असते त्याचे निम्मे घ्यायचे आणि ज्यावेळी ओपन नेक असेल तर शोल्डरचे अर्धे करायचे आणि त्याच्यामधून 2 इंच मायनस करायचे. तर इथे शोल्डर 6.5 इंच आलेले आहे आणि इथे मी 6.5 इंचावर माप टाकून घेतले. इथे आपल्याला शोल्डरचे माप टाकले, मुंड्यासाठी माप टाकायचं आहे. तर जेवढे शोल्डरचे माप घेतले तेवढेच इथे मी 6.5 इंच मुंड्यासाठी देखील माप टाकून घेतले. इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 43 इंच. पहिल्यांदा इथे मी कमर उंचीचे माप टाकून घेते 15 इंचावर आणि सीट उंची आहे 23 इंच. इथे मी 23 इंच आणि कमर उंची 15 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेषा आखून घेते. इथे छातीचे माप टाकायचं आहे. छाती आहे 43 इंच, त्याचा चौथा 11.25 इंच येते, प्लस 1.5 इंच घ्यायचे मार्जिनचे. इथे कमरघेरचे माप टाकायचं आहे. कमरघेर 41 इंच आहे, तर 10.25 इंच घेतले आणि 1.5 इंच मार्जिनचे घेतले. आता आपल्याला इथे सीट घेरचे माप टाकायचं आहे. सीट घेर आहे 46 इंच, त्याचा चौथा 11.5 इंच प्लस 1 इंच घ्यायचे. इथे मी 1 इंच घेतले. त्याच्यानंतर सरळ रेषा आखून घ्यायची. टॉपसाठी इथे मी कापड डबल फोल्ड करून घेतलेला आहे. पाठीमागचा पुढचा भाग दोन्ही एक सोबत कटिंग करून घेते. इथे मुंड्यासाठी 1 इंच घ्यायचे आणि इथे मी गोलाकार देऊन घेतला. आता आपल्याला इथे गळारुंदीचे माप टाकायचं आहे. तर गळारुंदी इथे मी 3 इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. इथे गळ्याचे माप टाकून घेते. क्रॉसमध्ये मी 8 इंचावर आणि 9 इंचावर पाठीमागच्या पुढच्या गळ्याचे दोन्ही एक सोबत माप टाकून घेतले. पुढील गळ्याची उंची मी 8 इंच घेतली आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 9 इंच घेतली आणि गळारुंदी जेवढी वरच्या साईडला 3 इंच घेतलेली आहे तेवढीच खालच्या साईडला देखील घेतली. इथे मी पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेतला. आता आपल्याला इथे खालच्या घेरचे माप टाकायचं आहे. तर सीट घेरचे जेवढे माप येते त्याच्यामध्ये प्लस 1 इंच घ्यायचे. इथे खालच्या साईडला कापड कमी जास्त आहे, तर मी सरळ करून घेतला आणि माप टाकून घेतले. आता इथे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला घेतले पुढच्या भागासाठी गोलाकार देण्यासाठी आणि इथे मुंड्याला गोलाकार देऊन घेतला. इथे तुम्हाला पूर्ण टॉपचे उंचीचे माप जेवढे आहे तेवढे आलेले आहे. 44 इंच प्लस 1 इंच फोल्ड करण्यासाठी खाली आलेले आहे. इथे खालच्या साईडला देखील मी मापे टाकून घेतलेली आहेत. अशा प्रकारे इथे टॉपचे माप टाकून झालेले आहे आणि गळा मी जेवढं कॅनव्हास पेपरवरती कटिंग करून घेईन ज्यावेळी स्टिचिंग करते त्यावेळी. आता आपल्याला इथे मुंड्याची जेवढी गोलाई येते तेवढी मोजून घ्यायची आणि स्लीव्हसाठी कटिंग करायचे. इथे स्लीव्हसाठी कापड डबल फोल्ड करून घेतला. बंद साईड आपल्या साईडला घेतली
आणि खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी 1 इंचावर माप टाकून घेतले. तर स्लीवची उंची आहे 10 इंच प्लस 1 इंच घेतले आणि 11 इंचावर माप टाकून घेतले. दंडगीर 13 इंच आहे. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे मुंड्याचा जो गोलाकार आला होता तेवढे माप टाकायचे प्लस 1.5 इंच घ्यायचे आणि इथे खालच्या साईडला मी 3 इंचावर डाऊन करून घेतले. पुढे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि दंडगीर 13 इंच आहे तर इथे 6.5 इंच घ्यायचे आणि प्लस 1.5 इंच मार्जिनचे. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथून देखील आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि स्लीवसाठी आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे. इथून मी आतल्या साईडचा आकार काढून घेतला. इथे स्लीवचे माप टाकून झालेले आहे. कटिंग करून घेते. आता इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे, कटिंग करायचं आहे. तर स्लीव्ज एकमेकावरती होते, तर कधी पण तसे असेल तर पहिल्यांदा स्लीव्ज ओपन करायचे. खालची साईड आहे ती सरळ बाजूला ठेवून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर वरच्या साईडचा जो पार्ट असतो तो उलट्या साईडून ठेवून घ्यायचा, म्हणजे स्लीवची कटिंग बराबर येते. अशा प्रकारे मी ठेवून घेतले आणि आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे कटिंग करायचं आहे. इथे मी पुढच्या भागाचे कटिंग करून घेतले आणि चॉक मारून घ्यायचा, म्हणजे पुढची बाजू कुठली ते समजते स्टिचिंग करते वेळी. अशा प्रकारे इथे पूर्ण टॉपचे कटिंग आणि स्लीवचे कटिंग झालेले आहे, तुम्ही बघू शकता.